प्रभाग क्रमांक 1, 9 आणि 10साठी ही इथे LIC ऑफिसच्या बाहेर इथे मेन रोडवरती इथे भोंगे लावलेले आहेत. लोकांना निर्णय लगेच कळावा म्हणून काय आहे त्या मतमोजणीच्या फेऱ्या या संपूर्ण इथे भोंगे लावलेले आहेत. इथे आपण जर पुढे बघितलं तर इथे बघा हे बॅरिकेड्स लावलेले आहेत. इथे आतमध्ये देखील बघा हे भोंगे लावलेले आहे. मतमोजणीची जय्यत तयारी दिसते. इथे परत बॅरिकेड्स लावलेले आहेत. आपण बघतो या मतमोजणीसाठी इथे दक्षता म्हणून फायर ब्रिगेडची गाडी पण इथे आहे. ती पण आलेली आहे. हे प्रभाग क्रमांक 1, 9, 10ची हे इथे इंडियन मेडिकल असोसिएशनचे IM हॉल ज्याला म्हणतात या इथे मतमोजणी होत आहे. ह्या साईडला पण बॅरिकेड लावलेले आहेत. ही आपण साईड बघतोय ही वर्धमान नगरकडची साईड आहे. इथे पण बघा लांबपर्यंत असे भुंगे इथे लावलेले आहेत की लोकांना कळायला पाहिजे. आणि इथे समोरचा रस्ता देखील इकडनं बॅरिकेडनं बंद केलेला आहे. इकडे लांबपर्यंत इकडे पण बॅरिकेड्स लावून हे सगळे रस्ते बंद केलेले आहे. इथे रहिवासी राहतात त्यांना थोडीशी अडचण होणार आहे या सगळ्या गोष्टीची, पण सहकार्य अपेक्षित आहे. हा मेन इकडचा जो रस्ता आहे दीपक टॉकीजकडचा हा इकडे बंद करण्यात आलेला आहे. त्यानंतर आतमध्ये हा इकडचा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. हे रहिवासी इकडचेच रस्ते झालेले आहेत. हा वर्धमान नगरकडे आतमध्ये जाणारा हा रस्ता देखील बंद आहे. चहूकडून रस्ते बंद केलेले आहे. इथल्या रहिवाशांना थोडीशी अडचण होणार आहे. शाळेतले मुलं किंवा म्हाताऱ्यांना कोणाला जर दवाखाना वगैरे करायचा असेल तर पण सहकार्य थोडंसं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने हे सगळे रस्ते बंद आहेत. बघा आपण नक्की झाली जी, परंतु काल किती टक्के मतदान झाले या संदर्भात काय सविस्तर माहिती सांगाल? नमस्कार. काल मतदान होतं सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. एकूण 609 केंद्रावर मतदान होतं. त्याचा संपूर्ण रिपोर्ट मालेगावचं टोटल मतदान 64.8% झालेलं आहे. आणि ते प्रभाग वाईज असं आहे की प्रभाग क्रमांक 1 मध्ये 56.7, प्रभाग क्रमांक 2 मध्ये 64.49, 3 मध्ये 58.48, 4 मध्ये 65.74, 5 मध्ये 66.62, 6 मध्ये 58.78, 7 मध्ये 67.10, 8 मध्ये 57.90, 9 मध्ये 61.96, 10 मध्ये 57.25, 11 मध्ये 55.98. हा सगळ्यात कमी मतदान केंद्र प्रभाग क्रमांक 11 मध्ये 55.98% झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये 62.57, प्रभाग क्रमांक 13 मध्ये 66.67, प्रभाग क्रमांक 14 मध्ये 69.09, प्रभाग क्रमांक 15 मध्ये 68.5, प्रभाग क्रमांक 16 मध्ये 67.4, प्रभाग क्रमांक 17 मध्ये 68.91, 18 मध्ये 67.43, 19 मध्ये 67.59, 20 मध्ये 66.75 आणि 21 मध्ये 71.45. सर्वाधिक मतदान जे झालं आहे प्रभाग क्रमांक 21 मध्ये 71.45 आणि सगळ्यात कमी मतदान झालं आहे ते प्रभाग क्रमांक 11 मध्ये 55.98. अशा पद्धतीने मालेगावचं एकूण मतदान 64.8% झालेलं आहे. आता जर आपण पाहिलं की मालेगावातलं एकूण मतदान किती झालं तर 5,17,663. त्यामध्ये पुरुषांचं मतदान झालं 1,73,885 आणि महिलांचं झालेलं आहे 1,57,840 आणि इतर एक. अशा पद्धतीने टोटल 3,31,726 मतदान झालेलं आहे. म्हणजे टोटल मतदान 5,17,663 होतं. त्यापैकी पुरुषांनी 1,73,885 केलं, तर महिलांनी 1,57,840 केलं आणि इतरांनी 1 केलं. अशा पद्धतीने टोटल मतदान झालेलं 3,31,726. म्हणजेच मालेगावचं एकूण मतदान 64.8% झालेलं आहे. आज मतमोजणीला सकाळी 10 वाजेपासून सुरुवात होणार आहे आणि जिकडे तिकडे त्याच्या प्रभागामध्ये जय्यत तयारी चाललेली आहे म्हणजे झालेली पूर्ण केलेली आहे. आता आपण स्पॉटवर सकाळी 7:15 वाजता जर आपण जाऊन बघितलं तर प्रभाग क्रमांक 1, 9, 10ची काय तयारी आहे ती आपण आपल्या या व्हिडिओद्वारे आपण दर्शकांना दाखवूयाच. आणि याच्यामध्ये एक आहे फक्त थोडं वर्धमान नगरच्या नागरिकांची थोडीशी गैरसोय होते. कारण काय झालं आहे की एकीकडे वर्धमान नगरच्या उजवीकडे जे आहे ते शिवाजी जिमखानाची वखार महामंडळाची काउंटिंग तिथे आहे मतमोजणी. त्यामुळे तिकडचे बॅरिकेड्स लांबपर्यंत बंद आहेत. तिथे पण भोंगे आहेत. एकीकडे जर डाव्या हाताला बघितलं तर IMA हॉलची आहे
तिथेही दीपक टॉकीजपासून बॅरिकेड असल्यामुळे तिथेही बंद आहे. आणि मागच्या साईडला जर गेलं तर शिवाजी जिमखान्याची मतमोजणी शिवाजी जिमखान्यावर मतमोजणी आहे. तिथूनही लांबपर्यंत भोंगे आहेत आणि तिकडेही लांबपर्यंत बॅरिकेड्स आहे. त्यामुळे या रहिवाशांची थोडीशी अडचणच झालेली आहे की विद्यार्थी जे शाळेतले ते कसं जायचं, दूधवाले घरी कसे येणार, हा एकंदरीत मोठा प्रश्न समोर आहे. पण ठीक आहे, 2, 2.5, 3 तास थोडीशी कळ काढावी लागेल आणि नागरिकांचं सहकार्य अपेक्षित आहे, अशा पद्धतीचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. बघूया सविस्तर ह्या व्हिडिओ बातमीवर आपण व्हिडिओतनं सगळं दाखवूया सर. धन्यवाद.